हे असो आघवी बोली, सांगपा सर्पफणीची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकासी. जैसा आमिष कवळू पांडवा, मीनुन सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आघवा न भ्रांत जाणे. हे विरक्तांचिये दिठी, जय न्याहाळीजे किरीटी, तै पांडुरोगाचिये पुष्टी सारखे दिसे. म्हणून विषयभोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय करीती मूर्ख, न सेविता न सरे. ते अंतर नेणती बापुडे, म्हणून अगत्य सेवणे घडे, सांगे पूय पंकींचे किडे, काय चिळसी घेती. तया दुःखिया दुःखची जिव्हार, ते विषय कर्दमींचे दरदुर, ते भोग जळा ते जलचर, सांडिती केवी. आणि दुःख योनी जिया आहाती, तिया निरर्थका तरी नव्हती, जरी विषयांवरी विरक्ती, धरिती जीव. तू मला सांग, नागाच्या फण्याची सावली उंदरांना कितपत सुखाची गडद सावली देईल. जोपर्यंत गळाला लावलेल्या आमिषाचा घास मासा मटकावीत नाही, तोपर्यंत तो घास म्हणजे गोड चांगला. विषय संघाचे सुद्धा खरे तर तसेच आहे. विरक्त पुरुषाच्या नजरेने जर या विषय सुखाकडे पाहिले, तर पंडुरोगामुळे शरीराला आलेल्या लठ्ठपणासारखे हे विषय सुख दिसते. म्हणून तुला सांगतो, विषयभोगामध्ये जे सुख लाभते ते आमूलाग्र दुःखच. परंतु अज्ञानी लोक जे असतात ते काय करतात, तर हे दुःख पर्यवसनाकडे जाणारे सुख भोगल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. असे हे जे अज्ञानी लोक असतात, त्यांना या विषय सुखाच्या केंद्रस्थानी दडलेले दुःख कधी लक्षातच येत नाही. त्यामुळे ते बिचारे त्या विषय सुखाला मनसोक्त झोंबतात. तू मला सांग, पुवामध्ये जे किडे असतात त्यांना पुवाची कधी किळस येते काय? दुःख भोगणारे हे जे लोक असतात त्यांचे जीवन दुःखमय असते. कारण विषयरूपी चिखलात वावरणारे जणू हे बेडूक असतात. विषयभोगरूपी पाण्यातले हे जणू मासे. मग ते दुःखाचा त्याग करतीलच कसे? आणि समज या विषयासक्त जीवांनी विषयाची आसक्ती सोडली, तर ज्याला आपण दुःखयोनी म्हणतो त्या वायफळ होणार नाहीत काय? ना तरी गर्भवासादि संकट, का जन्म मरणींचे कष्ट, हे विसावे नवीन वाट, वाहावी कवणे. जरी विषयी विषयो सांडिजेल, तरी महादोषी के वसिजेल, आणि संसारुहा शब्द नव्हेल, लटिका जगी. म्हणून अविद्या जात नाथिले, ते तिहींची साच दाविले, जिही सुखबुद्धी घेतले, विषय दुःख. या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय वोखटा, तू झणे कही या वाटा, विसरोनी जाशी. पै याते विरक्त पुरुष, त्या जिती का जैसे विष, निराशा तया दुःख, दाविले नावडे. नाहीतर गर्भवासाचे संकट, जन्म आणि मरणाच्या वेळचे असह्य क्लेश, ही वाट चालेल कोण? कारण विषयासक्त माणसांनी विषयवासना सोडून दिली तर महादोषांनी वास्तव्य करायचे कुठे? मग प्रपंच हा शब्द मिथ्या ठरेल. म्हणून तुला सांगतो, ज्यांनी विषयवासनेपासून मिळणारे प्रचंड दुःख हे सुख समजून स्वीकारले, त्यांनीच भ्रमाने व्यापलेला हा अविद्येचा आणि अज्ञानाचा पसारा खरा करून दाखवला. म्हणून हे कुशल योद्ध्या धनुर्धरा, तुला केवळ एकच सांगतो की या विषय सुखाचा विचार करता तू या वाटेला न जाणे बरे. तू या वाटेने चुकून सुद्धा प्रवास करू नकोस. जे वैराग्य संपन्न पुरुष असतात ते या विषय वासनेला विषासमान मानून तिचा त्याग करतात.
ते मूलतः निरीच्छ असल्यामुळे त्यांना सुखाने व्यापलेले हे दुःख कधीच रुचत नाही. ज्ञानी याचा हन ठाई, यांची मातुही कीर नाही. देही देह भावो जिही, स्ववश केले. जयांते बाह्याची भाष, नेणी जेची निशेष. अंतरी सुख एक आथी, परी ते वेगळेपणे भोगिजे. जैसे पक्षीये फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसर्जे. भोगिते पणही, भोगी अवस्था एक उठी. ते अहंकाराचा अचळू लोटी. मग सुखेंसी घे आठी, गाढेपणे. तिये आलिंगन मेळी, होय आपे आप कवळी. तेथ जळ जैसे जळी, वेगळे न दिसे. का आकाशी वायू हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे. तैसे सुखची उरे स्वरूपे, सुरती तिये. ऐशी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एकची होय. तरी तेथ साक्षी कवणू आहे, जाणते जे. पार्था, तुला सांगतो की ज्यांनी देहाचा आश्रय करूनही मनासहित इंद्रियांना जिंकून घेतले, विषय वासनेवर पूर्ण काबू मिळवला, त्या आत्मज्ञानी योगी पुरुषांच्या ठाई दुःख पर्यवसायी सुखाची गंध वार्ता देखील नसते. अशा या योगी पुरुषांना बाह्य सुखाची सुखद भाषा ठाऊक नसल्यामुळे केवळ आंतरिक आत्मसुख ते प्रत्यक्षात अनुभवत असतात. या योगी पुरुषांची सुख भोगायची पद्धती खूप वेगळी असते. पक्षी जसे फळ चाखतो तसे हे सुख कधी अनुभवत नाहीत, तर आत्मसुखाचा अनुभव घेताना हे पुरुष भोगतेपण पूर्णपणे विसरून जातात. इतके की याला सुख म्हणतात हे त्यांच्या ध्यानातच कधी येत नाही. या आत्मसुखाची भोगण्याची तऱ्हा खूप वेगळी असते. या सुखभोगामध्ये एक स्थिती अशी येते की वाटेत येणारा मीपणाचा अहंकाराचा पर्वत ती उलथून टाकते. त्यानंतर योगी पुरुष त्या आत्मसुखाला गाढ मिठी मारतो. पाण्यात पाणी जसे कधी वेगळे भासत नाही, त्याप्रमाणे या गाढ आलिंगनाच्या वेळी आपलीच आपल्याला मिठी पडते. किंवा आकाशात वारा जेव्हा विरून जातो त्यावेळी द्वैत शिल्लकच राहत नाही, त्याप्रमाणे ह्या निर्भर सुखात केवळ सुखच शिल्लक राहते. अशा प्रकारे द्वैताची भाषा संपुष्टात येते. एकत्वाने सारे काही शिल्लक राहते. त्या स्थितीला मग कोण साक्षीदार असणार पार्था? म्हणून असो हे आघवे, एथ न बोलणे काय बोलावे. ते खुणची पावेल स्वभावे, आत्माराम. जे ऐसेनी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले. ते मी जाणे निखिळ वोतले, सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर. की महाबोधे विहार, केले जैसे. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव. ना तरी अलंकारले अवयव, ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे आंगिक. हे बहु असो एकैक, वानिसी काई. तू संतस्तवनी रतसी, तरी कथेची सेन करिसी. की निराळी बोल देखसी, सनागर. परितो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीप उजळी. करी साधू हृदय राऊळी, मंगळ उखा. पार्था, हे माझे बोलणे तू समजून घे. कारण जे मूलतः न बोलण्याजोगे ते मी बोलावे तरी कसे? तुला सांगतो, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण झालेला पुरुषच मी सांगितलेली आत्मानंदाची खूण समजू शकेल. जे अशा सुखात मस्तपणे जगत राहतात, आत्म्याच्या ठिकाणी रममाण होतात, ते जणू ब्रह्मरूप निखळ पुतळेच आहेत. हे आत्मानंदी पुरुष म्हणजे आनंदाची प्रतिबिंबे असतात
सुखाला जणू अंकुर फुटावेत तसे त्यांचे रूप असते. किंवा असे म्हणू की ब्रह्मज्ञानाने आपल्या निवासासाठी या पुरुषोत्तमांच्या रूपाने अप्रतिम लेणी रचली आहेत. हे आत्मज्ञानी पुरुष म्हणजे आत्मानात्म विवेकाची जणू प्रशस्त नगरे आहेत. किंवा हे मानवी रूप म्हणजे परब्रह्माचा मूर्त स्वभाव आहे. किंवा तू असे म्हण की अध्यात्मशास्त्राचे हे पुरुष म्हणजे अलंकृत अवयव आहेत. ते सत्वगुणाचे सत्व आहेत, चैतन्याचे जणू अंग आहे. ज्ञानदेव आत्मज्ञानी सत्पुरुषाचे वर्णन करण्यात एवढे दंग झाले की सद्गुरू निवृत्तीनाथ त्यांना म्हणू लागले, अरे ज्ञानदेवा, तुझे हे वर्णन आता तू पुरे कर. या आत्मज्ञानी पुरुषांच्या वर्णनात दंग होताना किती उपमा देतोस रे तू. तू जेव्हा संतांच्या स्तुतीमध्ये हरपून जातोस तेव्हा तुझे मूळ कथेकडे दुर्लक्ष होते. तू बोलतोस अतिसुंदर, परंतु महाभारतातील श्रीकृष्ण संवादी गीता कथा श्रोत्यांपासून खूप दूर राहते. श्रोते गीता भाष्य ऐकायला आले आहेत. आता तू हा कैवल्य रसाचा संत गुणांचा पूर आवर्ता घे आणि ग्रंथार्थ रूप दिवा पुन्हा प्रकाशित कर. साधू पुरुषांची हृदये हीच खरे तर मंदिरे आहेत. त्या मंदिरात मंगल उशेचा आता ज्ञानमय प्रकाश उजळू दे. ऐसा गुरुचा उवालिया निवृत्तीदासासी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची आईगा. अर्जुना अनंत सुखाचा डोही, एकसरा तळुची घेतला जिही, मग स्थिरावून तेही तेची जाहले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेच विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. जे साचो कारे परम, नाते अक्षर निस्सीम, जिये गावीचे निष्काम अधिकारिये. जे महर्षी वाटले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचा प्रेमभारला आदेश ज्ञानदेवांना समजला. त्यांनी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला, पुन्हा आसनावर बसले आणि श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाला ते आता ऐकावे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, ब्रह्मस्वरूप झालेल्या ज्या ज्येष्ठ पुरुषांनी आत्मसुखाच्या खोल डोहात उडी मारून सर्वोत्तम सुखाचा शाश्वत तळ गाठला, ते पुरुष तेथेच स्थिर होऊन सुखरूप अवस्था प्रत्यक्षात भोगू लागले. किंवा तुला आणखी एक सांगतो की विशुद्ध आत्मप्रकाशाने आपल्याच ठायी संपूर्ण विश्वाला पाहतो, आपल्या हृदयात संपूर्ण विश्वाला सामावून घेतो, तो देहधारी पुरुष ब्रह्मावस्थेत पोचला असे तू खुशाल समज. जे पुरुषोत्तम खरोखर श्रेष्ठ अविनाशी अमर्याद तत्त्वज्ञानाने भारलेले आहेत, ते पुरुष ज्या गावात राहतात तेथले ते निस्पृह अधिकारी म्हणून ओळखले जातात. पार्था, जे तत्त्व महर्षींमध्ये वाटले गेले, जे विरक्त पुरुषांच्या वाट्याला आले, ते श्रद्धावान लोकांसाठी सदा सर्व काळ फलदायी होते, हे तू लक्षात घे. जिहीन विषयांपासोन हिरतले, चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेथ सुतले चेती चिना. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदांचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडुकुमारा. ते ऐसे कैसेनी जाहले, जे देहींचे ब्रह्मत्व आले, हेही पुससी तरी भले संक्षेपे सांगो. विषय वासनेपासून पूर्णपणे विलग केलेले आपले चित्त ज्यांनी स्वतः जिंकले आहे आणि जे पुरुष आत्मतत्वात असे काही विलीन झाले आहेत की जे पुन्हा माघारी पूर्वपदावर वळतच नाहीत, ज्यांचे ध्येय हे केवळ परब्रह्माशी लीन झालेले आहे, ते आत्मज्ञानी पुरुष स्वतःच परब्रह्म झालेले असतात. हे देहाने ब्रह्मतत्वाला सहजपणे येऊन पोहोचलेले असतात. ते कसे हे जर तू मला विचारलेस तर तुला मी संक्षेपाने सांगतो.
तरी वैराग्याचेनी आधारे जिही विषय दौडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठीमोरी दिठी पारखोनिया सांडूनी दक्षिण वाम प्राणापान समचित्तेंसी व्योम गामिये करती तेथ जैसी रथोदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकैक वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मनपण एथ मुदल जाये मग अहम भावादिक के आहे म्हणून शरीरेंचे ब्रह्म होये अनुभवितो. या योगी पुरुषांनी वैराग्याचा आश्रय घेऊन विषय वासनेला अक्षरशः बाहेर घालवून मनाला शरीरात एकाग्र करून टाकले. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या जिथे एकत्र भेटतात आणि जिथे भुवयांची टोके एकमेकास भेटतात त्या ठिकाणी दृष्टी स्थिर करून दृष्टीला भुवयांच्या दिशेने माघारी वळवतात. उजवी नाकपुडी जी पिंगला आणि डावी नाकपुडी जी इडा त्यामधून प्राण आणि अपान वायू त्यांचे सुषुम्नेत ऐक्य करून चित्तासह ते आकाशाच्या दिशेने नेतात. वाटेवरील सर्व प्रवाहांचे जळ स्वतःमध्ये सामावून गंगा जशी समुद्राला मिळते आणि त्यावेळेला गंगेला मिळालेल्या सर्व प्रवाहांचे पाणी जसे वेगळे काढता येत नाही त्याप्रमाणे पार्था मनाचा प्राणायामाच्या योगाने मूर्धाकाशात लय केला जातो. तेव्हा काय घडते तर भिन्न भिन्न वासनांमधील फरक आपसूकपणे नष्ट होतो. एकदा का सरोवर आटले की सरोवरात पडलेले प्रतिबिंब नाहीसे होते त्याप्रमाणे प्रपंचरूपी चित्र ज्यावर उमटते तो मनरूपी भव्य पडदाच मुळात फाटला जातो. प्रपंचाचे मूळ मुद्दल जे मन तेच नाहीसे होते मग अहंकारी शत्रू राहणार कुठे. म्हणून हा आत्मानुभवी योगी देहानेच ब्रह्म होतो हा प्रत्यक्ष अनुभव तो घेतो. आम्ही मागा हन सांगितले जे देहींची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तिही आपण पे करोनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचा चेंच रूप होऊन ठेले. ऐसा योगयुक्तीचा उद्देश जेथ बोलिला ऋषिकेशु तेथ अर्जुनु सुदंशु म्हणून चमत्कारला. पार्था जे योगी पुरुष देह धारण केलेले असतानाच ब्रह्मपदाला पोहोचले ते याच मार्गाने प्रवास करून आले हे तुला मी मागे सांगितलेच आहे. यमनियमांचे अवघड डोंगर चढून आणि पुन्हा खाली उतरून योगाभ्यासाचे समुद्र पार करून पैल तीरावर पोहोचले तेव्हा ब्रह्म त्यांच्या दृष्टीस पडले. आत्मशुद्धी करून प्रपंचाचा पसारा त्यांनी निर्लेप मनाने चालवला तेव्हा ते ब्रह्मरूप झाले. योगमार्गाचे हे स्वरूप जेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले तेव्हा मर्मज्ञ अर्जुन विस्मित झाला. ते देखील या कृष्णे जाणितले मग हासोनी पार्था ते म्हणितले ते काई पा चित्त उवाईले ये बोली तुझे. तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा रावो भला जाणितला जी भावो मानसू माझा. म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची कळिले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करून.
एरहवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पहुण्याहून पाय उतारा, सोहपा जैसा. तैसा सांख्याहून प्रांजळा, तरी आम्हा सारिखिया अभोळा, एथ आहाती काही परिकाळा, तो साहो येवर. म्हणून एक वेळ देवा, तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा, साध्यंतुची. अर्जुनाला विस्मय झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण आपल्या या अत्यंत लाडक्या परमभक्ताला हसून म्हणाला, पार्था, माझ्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले ना रे? तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणाला, देवा, तुम्ही भक्तांच्या मनात काय चालले आहे हे त्वरित ओळखण्यात प्रवीण आहात. तुम्ही माझ्या मनातले सर्व भाव क्षणात ओळखले आहेत. मी तुम्हाला काही विचारपूर्वक सांगायला जावे तो ते भाव आधीच ओळखून आपण मला उपदेश करता. तुम्ही आता जे बोललात तेच विस्तारपूर्वक सांगा ना. आपण जो योगमार्ग दाखवलात त्या योगमार्गाचा विचार करता माझ्या लक्षात आले की नदीतून पोहून जाण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा, तसा कर्मसन्यासाहून हा योगमार्ग अधिक सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या जीवांना या मार्गावरून यशस्वीपणे वाटचाल करायला काहीसा विलंब लागेल. म्हणून पुन्हा एकदा त्याचा विस्तार करा. मी तुम्हाला विनंती करतो की हा योगमार्ग पुन्हा प्रारंभापासून शेवटपर्यंत कथन करा. तव कृष्ण म्हणती हो का, तुझा हा मार्ग गमला निका, तरी काय जाहले ऐकी जे जो का, सुखे बोलो. अर्जुना तू परिससी, परिसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासीची वाणी कायसी, सांगावयाची. आधीच चित्त मायेचे, वरी मिश जाहले पढियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे, कवण जाणे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेणिजे दृष्टी, हरीची वानू. जे अमृताची वोतली, की प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली, निघो नेणे. अर्जुनाचे प्रेम भारले बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, तुला हा योगमार्ग चांगला वाटला तर माझी काहीच हरकत नाही. तुला तो पुन्हा ऐकावासा वाटतो मग अगदी सुखाने ऐक. तू केवळ रंध्रारंध्रांनी माझे बोलणे ऐकतोस असे नाही, तर ते माझे बोलणे लगेच आचरणात सुद्धा आणतोस. मी मग तुला पुन्हा का बरे सांगणार नाही. ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणू लागले की श्रोते हो, श्रीहरीचे हृदय मातेचे, त्यात अर्जुन लाडका भक्त. श्रीकृष्ण स्नेहाने त्या निमित्ताने अर्जुनावर आपल्या अद्भुत रूपाचा वर्षाव केला. त्याला करुणरसाची वृष्टी म्हणायची की स्नेहाची अद्भुत सृष्टी म्हणायची, ह्या कृपामयी वृष्टीचे वर्णन शब्दापलीकडचे आहे. भगवंताची दृष्टी म्हणजे अमृताची बरसात होती. प्रेमरस पिऊन ती मस्त झाली होती. भगवंत अर्जुनाच्या मोहात पडला होता. भगवंत अर्जुनाच्या मोहपाशात इतका गुंतला होता की त्यातून बाहेर कसे पडायचे हेच भगवंताला कळत नव्हते. हे बहुजे जे जल्पिजेल, तेथ कथेसी फाकू होईल, परी ते स्नेहरूपा नयेल बोलवरी. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू आकळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. तरी मागील ध्वनी आणतू, मज गमला सावी याची मोहितो, जे बलात्कारे असे म्हणतो परिस बापा. श्रोते हो, श्रीकृष्णाच्या प्रेमाचा वर्षाव अर्जुनावर जो होतो आहे त्याचे मी जसे जसे वर्णन करीत जाईन त्या योगे खरे तर मूळ कथेचाच विस्तार होईल. परंतु एक सांगतो, मी कितीही वर्णन करून सांगितले तरी भगवंताच्या प्रेम भारल्या बोलाचा मात्र मला यथार्थ आविष्कार तुमच्यासाठी घडवता येणार नाही. म्हणून मी काय आणि कसा विस्तार करू. प्रत्यक्ष परमेश्वराला आपला असीम विस्तार किती हे ठाऊक नाही, तर मी काय त्याच्या वर्णनाचा विस्तार करणार. माझ्या मागल्या बोलण्यानुसार भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनावर
मला लुब्ध झालेला दिसला, कारण तो अर्जुनाला सारखा ऐक रे पार्था असे म्हणतो आहे. अर्जुना जेणे भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपिजेल. तो कायसया नामयोगू, तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आघवेची पाही सांगेन आता. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणून श्रीहरी, बोलिजेल ते पुढारी कथा आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू. भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनावर एवढा मोहित झाला होता की तो म्हणू लागला, पार्था, जे तुला सांगितले असता तुझ्या मनातल्या सर्व शंकांचा उलगडा होईल, तसे तसे मी तुला मोठ्या संतोषाने, अतीव आनंदाने मनपूर्वक सांगत जाईल. मला जमेल तसे शाश्वत भाष्य करेन. तुला मी जो योग सांगितला होता त्या योगाचे नाव काय, त्याचा नेमका उपयोग कोणता, या मार्गावरचा अधिकारी पुरुष कोण, हे सारे तुला मी विस्ताराने सांगेन. या अध्यात्मशास्त्रात जे जे काही सांगितले गेले आहे ते सारे मी तुला आता सांगेन म्हणतो. तू फक्त तुझे चित्त माझ्या बोलण्याकडे केंद्रित करून मनःपूर्वक ऐक म्हणजे झाले. तुला मी आता हे सारे सांगणार आहे. श्रोते हो, मी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचा दास हे सारे सांगताना एक काळजी घेणार आहे की भगवान श्रीकृष्ण आणि भक्तश्रेष्ठ अर्जुन या दोघांमधला ऐक्यभाव जो आहे त्यात बाधा येणार नाही. मी तुम्हाला आता अष्टांग योगाचा विचार स्पष्ट करून सांगणार आहे. सार्थ श्री ज्ञानेश्वरी 5वा अध्याय समाप्त.